मित्रांनो तुमचा भाऊ आलाय बर्फात. ये इकडे बघा, असं काही वाळ्याला बर्फ नाही, लाईव्ह स्नोफॉल आहे, लाईव्ह स्नोफॉल. मित्रांनो तर पुढे जाऊन बर्फ असला तर चाकाला रस्सी बांधण्यासाठी रस्सी घेतोय. आता डेंजर रोड लागलाय ना, तुम्ही बघा आता इथं दिसतंय का तुम्हाला, नुसती वळणच वळण आहेत. आता इथनं लाईट येते बघा, असला डेंजर चढून जायचंय. मित्रांनो तर एक पहाडी गाईड महाराष्ट्र से। हाँ महाराष्ट्र से। अरे इसी बाइक में किया? हाँ इसी बाइक में? हाँ इसी बाइक में। अभी जा रहे हैं अभी तो नहीं अभी मैं तो ऊपर जा रहा हूँ. हाँ अभी आणि इतकं दुःख आहे की काय सांगू शकत नाही, समोरचं दिसा नाही, इतकं दुःख आहे. आणि त्यात इतकं गार आहे पार, सगळं ग्लव्स सगळं घातलंय तरी बोट अख्खी गारटल्यात, बोटाची शेंड. अरे अयो अयो बर्फ डेंजर, अयो कसला खतरनाक बर्फ आहे. हरण महादेव मित्रांनो, तर मी आहे आत्ता अरुणाचल प्रदेशमध्ये तेंगा या ठिकाणी आहे. तर तेंगा या ठिकाणी भाऊ टेम्परेचर खूप कमी आहे, 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. तिथंच थांबलो आहे, म्हणजे मायनसमध्ये टेम्परेचर आहे. जवळ ती डोंगरावर थांबलो. तर मी बरोबर माझा मुक्काम प्लॅन केला होता की बरोबर नदीच्या कडेला, मग डोंगर उतरून खाली डाऊन ज्या भागात आहे त्या भागात मुक्काम प्लॅन केला होता. त्यामुळे इथं टेम्परेचर 4 डिग्री वरती मुक्काम जर पाडात केला असता तर ते तर मायनसमध्ये असतं. अशा प्रकारचं आहे. तर एक स्लिपिंग बॅगवरच आहे मी, फक्त पाहू शकता एक स्लिपिंग बॅग आहे. एक ब्लँकेट घेतलं आहे मी, तर ब्लँकेट ॲटोमॅटिक काय झालं आत घेतलं होतं मी ऑटोमॅटिक, रात्रीच डायरेक्ट माझ्या उशाला आलं, कसं काय आलं तेच कळलं नाही मला. आता स्लिपिंग बॅगमध्ये मला नाही गायला लागलं, चांगली झोप आली. अशा प्रकारे आहे. तर मित्रांनो फिरणं सोपं नाही. आपल्या इथं 10 डिग्री टेम्परेचर गेलं तर हू थंडी 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 कळत आहे. आणि मी तर इथं 4 डिग्री टेम्परेचरला टेंट लावून थांबलो आहे, ते पण नदीच्या कडेला पाण्याच्या शेजारी. तर असं आहे मित्रांनो, तर सोपं नाही आहे फिरणं. तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतात का नाही ते कमेंट करून सांगा. आणि नवीन पाहत असाल तर फॉलो नक्की करा मित्रांनो. सोपं नाही असं टेंटमध्ये राहणं. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण अरुणाचलमध्ये आणि सकाळ सकाळच उठलो आहे मी वॉशरूमला जायसाठी. इथं पेट्रोल पंप होता, एकदम चकाचक क्लीन वॉशरूम होतं, त्यामुळं काय अडचण नाही. तर आपण इथं पुढं टेंट लावलं आहे. ओके, दिसला का तुम्हाला टेंट? हां अंधारच आहे अजून. 5 वाजता 4 डिग्री टेम्परेचरमध्ये उठलो आहे मी. पाणी बाबा, पाण्याचा बर्फच होता. दिसला का टेंट? इथं टेंट लावला आहे आपण, दिसला का आता ताई? हां इथं टेंट लावला आहे आपण. इथं हे कामगार आहेत. अरे 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 हे जोक नाही बाबा. असं आपल्या इथं 10 डिग्री टेम्परेचरला लोक डबल टिबल रग घेऊन आहे, आणि मी 4 डिग्रीमध्ये आपल्या टेंटमध्ये थांबलो आहे अशा. ओके चलो. हां हे आपली गाडी, सगळं दैवायलं आहे. नंतर बघूया. आता झोपतो मी जरा. आता कसा व्ह्यू येतो ह्याचा डोंगराचा, डेंजर. ओके चलो मित्रांनो, तर आजचा मोसम एकदम खडखडीत, एकदम सकाळ सकाळ तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल सुरुवात. आता बघा सूर्य कसा आलाय. आणि टेंट आता 8 वाजेपर्यंत इथंच थांबतो, 8 वाजता निघतोय. तर काल ह्या पेट्रोल पंप विचारलं होतं राहायसाठी, तर इथं पाहू शकता वरती किती दगडी आहेत. आणि ते खाली यायचे लय चान्सेस आहेत. पावसाचं पण वातावरण होतं, त्यामुळे तिथं काय टेंट लावला नाही. तो भाऊ होता, तो म्हणला इथं लावा तिथं लावा म्हणलं. तर इथं कामगारांचं शेड होतं, तर त्यांना विचारलं लावू का, तर ते म्हणले त्यांनी मला उलटं प्लायवूड वगैरे आणून दिलं आणि प्लायवूड टाकलं खाली, सपाट नव्हतं म्हणून, आणि प्लायवूडवर टेंट लावला. इथं रात्रभर शेकोटी चालू होती. अशा प्रकारे शेकोटी वगैरे केली होती. आणि इथं बाजूलाच नदी वाहती. अशा प्रकारचं इथं टेंट लावला होता मी रात्री. पाहू शकता एकदम सुंदर क्लिअर क्रिस्टल क्लिअर पाणी. चलो एक रील काढू आपण इथं आता मित्रांनो. तर फायनली टेंट वगैरे आवडतोय. आता झालं 8:30 वाजल्या. व्हिडिओ पण अपलोड केले, फोटो पण टाकले. आणि अशा प्रकारे तिथं टाईमलेस पण लावला आहे कॅमेरा. आणि व्ह्यू एक नंबर आहे भाऊ, कसला जबराट व्ह्यू आहे. आणि इथं आपली गाडी. तर चला निघूया, सामान काढतो बाहेर. मित्रांनो तर फायनली निघतोय आता इथनं. सकाळ सकाळ आंघोळ वगैरे नाही केली, लय गार आहे. तर बोलो ये सर, ते ह्यांनी आपल्याला प्लाय वगैरे टाकून दिलं होतं खाली, असं ह्याच्यासाठी झोपण्यासाठी, लय खडं होतं म्हणून. तर चलो सर, धन्यवाद.
थँक्यू. ओके चला जाऊया. आपल्या गाडीवर सामान पण लोड झालंय सगळं चांगलं. काल शिकुटी वगैरे होती त्यामुळे काही अडचण नाही. तर अशा प्रकारे आपण आता प्रवास चालू करत आहे आपला दिवसाचा. टोपी वगैरे घातली. आज काल एकच जॅकेट होता, आज डबल जॅकेट घातलंय आणि इनर पण घातलेत आज. ओके चलो. हे किसलच पॅक झालेत सामान ठेवून ठेवून. पहिलं हे हँडल लॉक तर निघलं, हे फोर्क लॉक काढलं पाहिजे, नाही तर बेंड व्हायचं. एकदम काय होतं जोराचा झटका दिला ना तर ते बेंड व्हायचं, परत बसायचं नाही असं. त्यासाठी अगोदरच काढणं गरजेचं आहे. चलो सर, बाय बाय. आते टाइम मिलूंगा शायद. आप इधर ही है ना? 2-3 दिन बाद आऊँगा मैं. मित्रांनो तर निघतोय आता इथनं. आज बसायचं एवढं कम्फर्टेबल नाही झालं असं मला वाटतंय. बघूया नंतर कुठं जाऊन सोडून बाजू परत. मित्रांनो तर फायनली निघालोय आता. आणि काय पॉवर बँक वगैरे घेतल्या. नाही म्हणता 9 वाजल्या निघायला. 9 वाजल्या ठीक आहे. सकाळ सकाळ लाईट गार लागत होतं. 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं. 4. चला आता इथनं पुढं किती असं काय माहीत नाही आहे. कारण वय तिथं बर्फच असणार आहे. बर्फात तर मायनसमध्ये 100% टेम्परेचर असणार आहे. मित्रांनो तर काय चपराट व्ह्यू येतो व्हॅलीचा. बघा वाव नाथ. मोठ्या सिटीची गाडी असली ना अशी स्ट्रगल करत नाही, लगेच जाते अशी बोंगीच्याने. आपल्याला कसं दमादमाने जायला लागते. चलो मित्रांनो, ह्याला नाही हे जे अरुणाचल प्रदेश आहे इकडं पण लद्दाखगत बाईक चालायची येते. इथं सगळे लोक नाही वे गाड्या घेऊन येतात, नाही तर इथं रेंटल जायचं पाहू शकताय. सगळ्या हिमालयानंच दिसतात तुम्हाला. असली गाडी दिसणार नाही हो. असली गाडी घेऊन येणं इडी असते. हे बघा ही पाचीच्या माची एक ग्रुप दिसतोय मोठा. 6 बाईक झाल्या हिमालयानं चालल्या. 6 अजून येत असतात पाठीमागला होते. अशा प्रकारे आहे. एक तर तुम्हाला बाईक जास्त दिसतील आर्मीवाले नाही तर ट्रकवाले. म्हणजे हे दुसरं लद्दाखला कसं बाईकचं इमोशनल कनेक्शन असतं तसं अरुणाचलला पण एक इमोशनल कनेक्शन आहे. त्यामुळे बाईकवाले जास्त आहे तिकडं. पेट्रोल टाकतोय आज 300 आपल्या ट्रिपमधला दररोज. हां 300. चल रहा है क्या? नहीं 10 पे जाने के बाद चालू हुआ ये तो. स्पीड एक ही बार नहीं पकड़ता है ना. अरे बहुत पेट्रोल है मेरे पास तो. इतने में चली जाएगी क्या तवांग? मुझे पता नहीं. आप नहीं गए क्या कभी? तर मित्रांनो 92.62 रुपये पेट्रोल आहे इथं. पेट्रोल टाकलंय आता. चला लय पेट्रोल आहे आपल्याकडे अजून. ओके मित्रांनो तर पाठीमागे एक रोड जंक्शन होतं. बॉम्बडिलाच्या अगोदर 6 किलोमीटर. तिथून तुम्ही बॉम्बडिला या शहराला बायपास देऊन पण जाऊ शकताय. अशा रीतीने आहे. तर आपण आलोय बॉम्बडिलामध्ये. बॉम्बडिलामध्ये काय काय पाहण्यासारखं आहे पाहूया. तर जाऊन पहिलं नाश्ता करूया. नाश्ता केल्यानंतर ना मग तिथले काही टुरिस्ट स्पॉट आहेत ते पाहूया. 6 किलोमीटर. पूर्ण चढ आहे. नहीं घर से चला के लाया मैं. कहाँ से? महाराष्ट्र से. बाइक चला के? हाँ बाइक चला के. बाप रे. और भी ये बाइक लेके? हाँ ये बाइक लेके. कितना दिन बाद यहाँ पहुँचे? मेरे को 55 दिन हो गए आज. 55 दिन? हाँ. चलो
मित्रांनो तर चला वेलकम टू बॉम्बडिला. ओके बॉम्बडिलामध्ये आलोय आपण आता. ते शॉक झालं तरी लेट कॅमेरा चालू केला. ये गाडी से आया तू ऐसा बोला. तू नाही बोला आप ये गाडी से आया ऐसा काय म्हटलं. अरे काय चढ आहे का काय. ओके चलो जाग्यावर चढ. चला मित्रांनो ते आपल्याला बॉम्बडिला दिसतंय. बॉम्बडिला थांबून आपण नाश्ता काय नाही. 11 किलोमीटर जायचं बॉम्बडिला आणि वरती जायला सरळ सरळ रोड दिसतोय आता ते. मित्रांनो तो बॉम्बडिला खूप मोठं शेत आहे तसं. इथं SBI सगळ्या बँक आहेत, पेट्रोल पंप आहे. इथं कॉलेज विलेज सगळं मोठं आहे इथं. आणि इथं आला तर तुम्हाला होमस्टे वगैरे सगळं आरामात भेटून जाईल. तुम्ही इथं पण मुक्काम प्लॅन करू शकता. आता माझं बजेट असतं समजा हॉटेल वगैरे घ्यायचं. अरे लय गाव आहे हात आकडायला लागलं. हॉटेल घ्यायचं तर मी बॉम्बडिला येऊन हॉटेल घेतलं असतं. पण आपल्याकडे बजेटच नाही आहे त्यामुळे टेंटमध्येच तुम्हाला गॅरेज वगैरे सगळं भेटून जाईल. काय अडचण नाही. तुमची गाडी खराब झाली तर बॉम्बडिलामध्ये तुम्ही नीट पण करू शकताय. मित्रांनो तो बॉम्बडिलात आलोय आणि इथं ही मॉनेस्ट्री. वेलकम टू कैंगन बॉम्बडिला. हेलो मैम इधर टूरिस्ट स्पॉट कौन कौन से है घूमने जैसे. हाँ यहाँ ऊपर रास्ता यहाँ से ऊपर जाएगा ना. 7 नंबर टेक के फिर वहाँ से ऊपर जाने से वो अपर गोंडकोनोक है. फिर नीचे में और भी मोनेस्ट्री सब है. ये क्या है. यहाँ में प्रोग्राम सब होते हैं यहाँ में. ओके ओके थँक्यू. मित्रांनो तर मी आता अरुणाचल प्रदेशमध्ये येतो. अरुणाचल प्रदेशमधील आपण नाही वे बॉम्बडिला या गावात आहे. तर बॉम्बडिला इथं आल्यानंतर नाही वे मी इथं थांबलो होतो. मॅप पाहत होतो तर इथं मला इथं एक फुटबॉलचं स्टेडियम दिसलं. आणि इथं फुटबॉलच्या स्टेडियमला आणि क्रिकेटच्या स्टेडियममध्ये पाणी इतक्या लवकर ड्रेन कसं होतं. तर तुम्ही पाहिलं असेल क्रिकेटच्या मॅचमध्ये पण किती जरी पाऊस झाला ना ते पाणी लगेच निघून जातं. तर त्यासाठी सिस्टीम कशी केली जाते. हे फुटबॉलचं स्टेडियम आहे. सेम असंच क्रिकेटचं पण केलं जातं. मित्रांनो पाहू शकता असे मोठे मोठे पाईप टाकलेत आणि ह्याला होल केलेले आहेत. आणि हे पाईप ला होल करून अशी खडी त्या पाईपावर बहिली जाते. त्यामुळं नाही वे जे पाणी येईल ना ते पाणी गवतात ना आपल्या ग्रासमधनं या खडीमधनं खाली ह्याच्यात पाईपात जाईल आणि पाईपातनं त्याला एका साईडला स्लोप देऊन सगळं बाहेर काढलं जातं. अशा प्रकारे स्टेडियमचं काम केलं जातं. हे मोठं असं फुटबॉलचं स्टेडियम आहे. आणि इथं नाही क्रिकेटची आवड नाही आहे लोकांना. नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये फुटबॉलचीच आवड आहे. इथलेच जास्त प्लेयर असतात फुटबॉल खेळायला. तर पाहू शकता अशा प्रकारे ड्रेनेज सिस्टीम केली जाते. मी हे पहिल्यांदाच पाहिलं. मला वाटलं तुम्हाला पण दाखवावं. काही लोकांना प्रश्न असतील त्यांचे की पाणी कसं काय काढून दिलं जातं. मला प्रश्न होता स्वतःला तो क्लिअर झाला. तुमचा पण क्लिअर होईल असं मला वाटतंय. तर चला अशा प्रकारे ड्रेनेज सिस्टीम केली जाते. आणि हे फुटबॉलचं ग्राउंड आहे एवढं मोठं. मित्रांनो तर आपण आहे आता बॉम्बडिलाला आलोय. तर बॉम्बडिला हे कनांग म्हणून जिल्हा आहे त्याच्यातलं प्रमुख शहर आहे. म्हणजे कनांग हे नाही नदीचं नाव आपण पाहिलं होतं काल कनांग. तर ते कनांग नदीच्या नावानं जिल्ह्याला नाव दिलं आहे. आणि त्या जिल्ह्यातलं प्रमुख शहर हे बॉम्बडिला आहे. आणि हे शहर नाही आपण ज्यावेळेस इंडियातनं तिब्बतकडं रोड जातो त्या रोडवरचं एक महत्त्वाचं ठिकाण आहे. बाकी एकदम मोठं असं शहर आहे. चला मॅप पाहू द्या पहिलं. आपण कुठं काही चुकतोय का काय पाहू द्या मला. मॅप नाही लावला मी. आता सगळं पॅक केलं ना हात बीत. आता सगळंच पॅक केलं. आता थंडी वाजायची भीतीच नाही आहे. पहिलं नाश्ता करूया आणि मग निघूया पुढं. मित्रांनो तर इथं बायपासला खूप सारे हॉटेल बनलेले आहेत. तर हॉटेलमध्ये आपण ही पण करू शकतो. इथं आपल्या इथल्या थाळी पण दिसते. काय पहिलं खायला बघूया. मित्रांनो तर बायपासला आलं. तर बायपासला नव्हे अशा प्रकारे हे इकडं पाहू शकताय हॉटेल बनलेली आहेत सगळी. आणि इथं आपली गाडी लावली तर इथं काय मला जमलं नाही खायनं.
खायचं काय आयटम तर पुढं बघूया आपण नेक्स्ट हॉटेलमध्ये. अशा प्रकारे हे सिक्कीमहून आलेले दिसतात. SK पासिंग आहे आसामचीच आहे. काल भेटली होती काय मला. एक्सपल्स पण चांगली गाडी, एक्सपल्स प्रो. ओके मित्रांनो, तर थोडं इथं खाल्लं शेंगदाण्याची 1-2 पॅकेट आणि आता निघतोय. पुढं गेल्यावर कॅन्टीनमध्ये खाऊ आपण डोसा बिसा. चला, डोसा चांगला भेटतो इथं. मित्रांनो, तर आता निघालोय परत बॉम्बडिला पासून. तर बॉम्बडिला पासून ते अप होतं सगळ्यात टॉपला. आता परत डाऊन चाललोय. असे आपल्याला बॉम्बडिला पास केला आपण. आता आपण डाऊन चाललोय खाली. ओके, अशा प्रकारे आहे. प्रत्येक ठिकाणी पास असतोय. तो पास म्हणजे ठराविक वरती जायचं आहे. तो वरती गेला की टॉपला असतो तो पास असतो. पास होईना खाली जायचं असतं. चलो, व्ह्यू एक नंबर आहे भाऊ नाथचा. काल वेगळं दिसत होतं. काल असं जरा ही पावसाचं वातावरण होतं ना, त्यामुळे एकदम चब्राट दिसत होतं सगळंच. चलो, ऊन पडलेलं दिसतंय पण गाडी चालल्यावर नाही. एकदम थंडी वाजते, एकदम बेकार. फक्त उन्हात गेलं तरी थंडी वाजते. ज्यावेळेस आपण गाडी जागेवर थांबून उभा राहिलो उन्हाला, तेव्हाच जरा गरम झाले का वाटते. नाही तर लय बेकार थंडी लागते सगळी. आणि त्यात जर झाडं बिडं आली अशी तर काहीच खरं नाही भाऊ. तर चला, डाऊन गेल्यावर गाव लागेल तिथं आपण नाश्ता करूया. आणि म्हणून तर इथनं पाहू शकता किती सुंदर असा दिरांग व्हॅलीचा व्ह्यू येतोय. एकदम जबराट असा पाहू शकता. इथं खायचंच आता नियोजन काय ते लावायला पाहिजे. हे काय बी खातात त्यामुळं मला इथं खायची इच्छा व्हाय नाही. मित्रांनो, तर दिरांग हे एक मोठं गाव आहे आता आपल्याला लागणारं. तर हे आपण ज्या व्हॅलीत पूर्ण प्रवास केला आता, म्हणजे ज्या डोंगराच्या बाजूने नदीच्या बाजूने प्रवास केला ते दिरांग व्हॅली म्हणून आहे. तर इथंच 5 किलोमीटर अगोदर शाळा वगैरे दिसली आपल्याला. त्याची कसलं चढ आहे, जागा वळण चढ. लक्ष नसलं जायचं एखादा सरळ सरळ. ओके, चलो. दिरांगच्या जवळ आल्यानंतर नाही एक आर्मीचं कॅन्टीन आहे. तर इथं खातो. काय खायला बघूया अगोदर. सर क्या क्या है खाने में? ये नहीं क्या अपना डोसा भी बना देंगे. कितने का है डोसा? कितने का हो ये डोसा? हाँ, दे दो एक प्लेन डोसा दे दो. कितना टाइम लगेगा सर? तो भी 10 मिनट 15 मिनट. हाँ, 10-15 मिनट में जाएगा. तब तक एक ब्रेड पकौड़ा दे दो. मित्रांनो, तर आर्मी कॅन्टीनमध्ये नाही आलोय. डोसा सांगितलाय पण डोश्याला टाईम आहे लागतोय. त्यामुळे तोपर्यंत हे ब्रेड पकोडा घेतलाय. आपला ब्रेड पॅटीस आहे. ब्रेड पॅटीस खातोय. बघूया कसे. चला, आता तर तिकडं डायरेक्ट सेला पास क्रॉस केल्यानंतर जी कॅन्टीन आहे ना, तिथं जेवण करायचे मग परत पुढं. मित्रांनो, तर डोसा खाल्ला. व्हिडिओ काढायचा राहिला. अशा प्रकारे ते इथं कॅन्टीनमध्ये डोसा खाल्ला. एक नंबर होता, भारी लागला. चला मित्रांनो, तर नाश्ता वगैरे केला आणि आता निघतोय इथनं. तर इथं आपल्याला मराठी भेटले होते भरपूर सारे जण. पण त्यांना खूप सारे रिस्ट्रिक्शन आहेत, त्यामुळं फोटो वगैरे नाही काढला. आपले साताऱ्याचे होते 3 जण. मित्रांनो, बघा कशा खतरनाक लँडस्लाईड पण होत्या. फक्त रोड लगेच क्लिअर होतं इथं, एवढंच आहे. मछली बिछली लगेच टाकाटाक हजिरी. आता हे डोंगर दिसतंय का समोर? आता मग तुम्हाला दाखवतो. त्याच्या टॉपला जायचं आपल्या. तिथं आपल्याला पास आहे, सेला पास. तर सेला पासवर जायचं आपल्याला. थंडीने बार वाजायला लागली. मित्रांनो, तर दिरांगमध्ये पोचलोय आता. मला इथनं काय घ्यायचं आहे? रस्सी घ्यायची. रस्सी इथं कुठं भेटेल पाहिजे.
कारण स्लिप होऊ नये म्हणून घ्यायची आपली गाडी. का पुढं बर्फ जर लागला तर बर्फात गाडी स्लिप होऊ नये म्हणून रस्सी घ्यायची. बघूया इथं भेटते का. इथं सगळं तुम्हाला आर्मीची गॅजेट मिळून जातील बाहेरच. ओके मित्रांनो, तर पुढे जाऊन बर्फ असला तर चाकाला रस्सी बांधण्यासाठी रस्सी घेतोय आता. तर चला घेऊया. 50 रुपयाची रस्सी घेतली आता. मित्रांनो, तर मिलिटरीचा कॉन्वॉय चाललाय आता. पाहू शकताय तुम्ही किती ट्रक चाललेत. पुढं 4-5 गेले. 4-5 गेल्यानंतर मी हे केलंय, चालू केलंय. ओके लयच मोठा दिसतोय. रोड पण खराब लागला. हे सगळे आर्मीच्याच आहेत. त्या जिप्सी वगैरे दिसतात सगळे आर्मीच्याच गाड्या. किती गाड्या आहेत. संपल्या काय नाही अजून संपल्या. नव्हतं. हे 2 भाऊ भेटले होते. हे आल्यात वयनं सेला पास वयनं. भाई अभी आए. कैसा है उधर वेदर? ठीक है ठीक है. 3 बजे तक पहुंच जाऊंगा क्या मैं? पहुंच जाएगा. ओके ओके चलो. सेफ जर्नी. ओके ओके थैंक यू. अच्छे से जाइए. ओके 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 मित्रांनो, तर चाललोय आता. तर आता ह्यो कॅमेरा चार्जिंग लावू आपण. तोपर्यंत ह्यो झालाय गोप्रो म्हणल्यावर. ओके मित्रांनो, पहा कसले खतरनाक वळण आहेत. ही वळणं पार करून जायच्यात आपल्याला सेला पासकडं. तर चला जाऊया, नाही तर अंधार पडायचा. सेला पासला पोहोचतो ट्रेनच. ओके चलो. ये अशी डेंजर वळण आहे. आता मी आहे अरुणाचल प्रदेशमध्ये ना. आपण चाललोय तवांगच्या दिशेने. तर इतकी भयंकर थंडी ना. 4-5 डिग्री टेम्परेचर आहे दिवसा. हा ही बघा सगळीकडे मी पॅक केलंय. 2-3 जॅकेट घातलेत तरी काय लागतंय अशा रीतीने. आणि आता चाललोय आपण ह्या जंगलात. आणि इतका डेंजर रोड लागलाय ना. तुम्ही बघा आता इथं दिसतंय का तुम्हाला. नुसती वळण आहेत. आता इथनं लाईट येते बघा. असला डेंजर चढून जायचं आहे. इथं स्क्रीनशॉट टाकायला वाटलंच तर मी दिसला नाही तर. हा आणि आता आपण 10,000 फुटावर आहे आणि आपल्याला जायचे आता 15,000 फुटावर. जो सेला पास आहे ना तर पासावर जायचे. त्या पासावर बर्फ पण असू शकतोय. आणि म्हणजे कालच स्नोफॉल झालाय असं मला कळलं. म्हणजे काल पाऊस आला होता. इथली लोकल म्हणतात वरती स्नोफॉल झालाय. त्यामुळे मी नाही वे गाडीसाठी आपल्या रस्सी पण घेतली. समजा बर्फ असला आणि चाकं जर स्लिप व्हायला लागली तर गाडीच्या चाकाला रस्सी बांधून गाडी चालवायची. ह्यासाठी असं नियोजन केलंय मित्रांनो. अशा खतरनाक रोडमधनं तुम्ही परत एकदा बघा वळणं कसली. अरे भाऊ ही गाडी आता. आणि इथं असली एक पण गाडी दिसली नाही मला 100 cc हिमालयनवालेले आहेत. हे दुसरा लद्दाख आहे. म्हणजे लद्दाखला कसे बाईकचा क्रेज असतो की लद्दाखला जायचं. तसं ह्याला तवांगला जायचं पण बाईक लोकांचा क्रेज असतो की भाऊ एकदम निसर्गरम्य ठिकाणे पूर्ण हिरवगार आहे. पाहू शकताय मित्रांनो. जाम खतरनाक आहे. किती वरती जायचंय. आणि थंडी निवार वाजायला लागली. थंडी आता काय खरं नाही बाबू. जबराट असा व्ह्यू आहे सगळीकडं. वाय लाईफ इज शॉर्ट, लिव्ह इट फुल्ली. ओके मित्रांनो, तर इथल्या मोसमचं काय कळा नाही. इथं पाऊस झालाय. पुढं तर ऊन दिसतंय. अशा प्रकारे आहे. पाऊस येऊ नको भाऊ. काही झालं ते पाऊस नका येऊ. आता पाऊस आला ना सगळं इच्छा गावात तुझ्या इच्छा पारखावणी सगळं पाणी उडवलं. या आधीच गाव लागतंय माकड तोंड्या. पाणी उडवलं परत. चलो ऊन लागू दे. धूप 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 आ गया. धूप भाई धूप. नाही तर परत रेनकोट वगैरे घालायला लागेल. ओके मित्रांनो, तर
चांगलंच ही येते बुरघाट आणि कपडे ओली व्हायची. आधीच थंडी जास्त आहे आणि कपडे गार पडली तस गाळ लागायचं, कारण आपल्याला ह्याच्या टेंटमध्येच थांबायचे, झोपायचे संध्याकाळी पण. त्यासाठी रेनकोट वगैरे घालून घेतो एकदम टकाटकमध्ये. हां चलो खरं मित्रांनो, तिकडं दिसते का होती टॉपला, तिकडं जायचं आपल्याला, टावर आहेत तिथं. तर चला जाऊया आता. किती वेळ लागतोय काय होतंय बघूया जाऊन. मित्रांनो किती सुंदर असा व्ह्यू येतोय, पाहू शकताय आपण. ते खालनं रोड दिसतोय का, तिथनं चालू केलं होतं. पार ह्या डोंगराच्या टॉपला आलोय. किती वरती वाटत होतं डोंगर ही दुःख. आता त्याच्या लेवलला आलेलो आहे, पार गाड वाटलं मी. हा दिसला का व्ह्यू तुम्हाला? एक नंबर व्ह्यू आहे. वाव वाव वाव. मित्रांनो ते याक पहाडी गाई, जी पहाडी गाई असती त्याला याक म्हणतात, याक. मित्रांनो आपण आलोय सेला वॉर मेमोरियल. ते पाहू शकताय, सेला वॉर मेमोरियल आहे. चला इथं काय फोटो वगैरे नाही काढत. ओके मित्रांनो, तर फायनली पोचलो ह्या टप्प्यात. आता इथनं 10 ते 12 किलोमीटर राहिलं असेल सेलापासून. मित्रांनो तर हे काय म्हणतात, क्या बोल रहे हो भाई? फोर कंट्रीज. हाँ महाराष्ट्र से. हाँ महाराष्ट्र से. अरे इसी बाइक में किया? हाँ इसी बाइक में? हाँ इसी बाइक में. अभी जा रहे हैं या नहीं अभी मैं तो ऊपर जा रहा हूँ. हाँ अभी आप स्नोफॉल हो रहा है क्या? ओके ओके. आप जाके आ गए क्या? ठंडा है क्या? ठंडा है. सेला में होगा बढ़िया. तो उधर गए थे चाइना बॉर्डर? बॉर्डर तक ऑलमोस्ट गए थे. ओके लेक तक गए थे. लेक में पूरा बर्फ जमा हुआ है. ओके ओके. आज तो शायद स्टे करोगे ऊपर तवांग में. हाँ मेरे को तो परमिशन बनानी पड़ेगी जाके, तब तो जाना पड़ेगा ना. ओके आप सबको मिलके बहुत बढ़िया लगा. आ जाओ एक बार इधर आ जाओ. एक तो मैं नहीं रहने दो ऐसे ही आ जाओ, मैं फोटो डालूंगा आप सबके साथ एक. अरे ये निकलना. हाँ इसमें से स्क्रीनशॉट निकाल दूंगा मैं. आ जाओ. ओके चला मित्रांनो, तर याला आश्चर्यचकित झाले की मी ह्या गाडीवर इतक्या लावाला. मित्रांनो तर इथं तुम्ही तुम्हाला जर समजा टोपी बिपी नसली तर टोपी वगैरे पण घेऊ शकता आणि इथं तुम्ही खाऊ पण शकता आर्मीच्या ह्याच्यात. तर चला आपल्याला जायचे आता सेला. पासवर तर नाही जाऊन देत बहुतेक, तर तरी पाहूया आपण. स्नोफॉल हो आहे मित्रांनो. तर पाहू शकता आर्मी जवान कशा प्रकारे टेंट लावून राहतात. चारी बाजून ट्रक लावल्या, तर ट्रकच्या तिथंच अशी जाळी टाकून टेंट लावलाय. चला गारठलो का मी. ओके थांबलो की गाय लागते. आता काच खाली घेतो आणि आपलं चला तिथं वरती पोचल्यावर दाखवतो. मित्रांनो तर स्नोफॉल होते, बारीक बारीक हे लागतंय मला. असं दिसतंय का तुम्हाला? हा स्नोफॉल. चला वरती गेल्यावर दाखवतो स्नोफॉल कसा असतोय तुम्हाला. हो 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 हो. बादों से अपने मुखता नहीं बादशाह ओ बादशाह. मित्रांनो तर लाईव्ह स्नोफॉल होतोय. स्नोफॉल तुम्हाला दिसतंय का? हे काय माझ्या हातावर दिसेल तुम्हाला. आता पुढे गेला थांबून दाखवतो जिथं बर्फ आहे ना. आता एक सारखं थांबायला नको, लय गार वाटतोय मी आधीच. डोळ्यात लय लागतंय हे डेंजर बर्फ. मित्रांनो तर आता आपण सेला टॉपमध्ये, आणि सेला टॉपमध्ये तुम्ही पाहू शकता लाईव्ह स्नोफॉल होतोय. आणि इतकं दुःख आहे की काय सांगू शकत नाही. समोरचं दिसा नाही इतकं दुःख आहे.
आणि त्यात इतकं गार आहे फार सगळं ग्लव्स सगळं घातलंय तरी बोट अख्खी गारटल्यात बोटाची शेंड. अरे हे कॅमेरा बंद चालू करायला पण बोट काम करा नाहीत. आणि ही काच लावली ना तर काही दिसत नाही. हो का स्नोफॉल. अयो हो अयो बर्फ डेंजर. अयो कसला खतरनाक बर्फ आहे. अयो पहिल्यांदाच मी अशा बर्फात गाडी चालवतोय. बर्फात मी लई वेळा गेलोय पण पहिल्यांदाच बर्फात गाडी चालवतोय. ये 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 मित्रांनो बर्फच बर्फ. तर मित्रांनो चला आता तुम्हाला कसं वाटलं ही लोकेशन. वाव 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 वाव. आता फोटो काढतो थांबा इथं. चला बाय बाय. फॉलो करा अजून ह्याच्यावर ना भारी व्हिडिओ नाही तिथले. मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. ह्याचा अजून एक पार्ट केला आहे मी ह्या व्हिडिओचा. त्यामध्ये पूर्ण बर्फ आहे. गाडीला रस्सी बांधायला लागते काय लागतं हे सगळं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. उद्याचा व्हिडिओ लई जबराट राहणार आहे. पूर्ण बर्फ राहणार आहे तिथं. तर चला गाडी घसरून पडू पण शकते काय पण होऊ शकते तुम्हाला ते पाहायला भेटेल. चला बाय बाय.